संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या धम्ममंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांना धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत, ज्यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, असे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापक, दान पुण्य करणारे दानदायक, दानदायिका, आपल्या सर्वांच्या प्रती, या आपल्या सर्वांच्या प्रती भिक्खू संघाच्या वतीने प्रथमतः मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे मुंबईपेक्षा काय बाहेर नाही आहे, तर मुंबईसारख्या अशा धावपळीच्या जीवनात जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनातला मूल्यवान वेळातला वेळ काढून तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की लोक येणार की नाही, कारण 4ची वेळ दिली होती, सायंकाळी 4ची वेळ, आणि सायंकाळी 4ला कोण येईल? सहसा लोक जे फ्री होतात ते संध्याकाळी 7च्या नंतरच होतात ना। तर आम्हाला असं वाटलं की लोक काय फारसे येणार नाहीत, तर अर्धा-पाऊण तासांचा उपदेश करू आणि आपण इथून निघून जाऊ। तर आनंद झाला आपल्या सर्वांना बघून की आपण अतिशय श्रद्धेने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आपल्यापैकी बरेच लोक अशी आहेत की जी आम्हाला यूट्यूबला ऐकतात। पूजनीय भंते करुणानंदजी असतील, पूजनीय भंते धम्मबोधीजी असतील, आम्हा भिक्खू संघातील काही भिक्खूंचे यूट्यूब चॅनल आहेत। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत धम्म कसं पोहोचवता येईल याकरिता प्रयत्न केले। त्यासाठी करोनामध्ये जे लॉकडाऊन सुरू झालं होतं ते एक फक्त निमित्त ठरलं। लोकांना घराच्या बाहेर येता येत नव्हतं, कोणता कार्यक्रम घ्यायचा तर करता येत नव्हता, पण तरीसुद्धा लोकांमध्ये बुद्ध धम्म संघाविषयी किंवा बुद्ध धम्म संघाप्रती असलेली श्रद्धा ही कायम राहावी आणि नित्यनियमाने त्यांना धम्म ऐकता यावा, धम्माचं आचरण करता यावं, याकरिता आम्हीच विचार केला आणि लॉकडाऊनच्या त्या पिरियडमध्ये यूट्यूब चॅनल सुरू केले। तर लोकांना आता बघा, यूट्यूब चॅनल सुरू केले तर लोकांना अगदी त्यांच्या मोबाईल म्हणजे घरोघरी अगदी त्यांच्या हातापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून धम्मदेसना ऐकता आल्या, धम्म प्रवचन ऐकता आलं। इतकंच काय तर आम्ही लॉकडाऊनमध्ये जेव्हा वर्षावासाचा कालावधी सुरू होता
तर त्यावेळेस आम्ही ऑनलाईन उपोषण शिबिरसुद्धा राबवले की बरेचशा महिला उपासिका आहेत, भिक्खूंकडून शील ग्रहण करतात, उपोषण ग्रहण करतात, तर त्यांच्याकरिता सुद्धा ही सुविधा उत्पन्न झाली, सुविधा आपण तयार केली. तर एकंदरीत यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. खरं तर आपण ते यूट्यूबचे निर्माते जे कोणी असतील त्यांना धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे की उपासक उपासिका संघामध्ये आणि भिक्खू संघामध्ये एक चांगलं माध्यम तयार झालं की ज्या माध्यमातून तुमच्यापर्यंत भिक्खू संघाच्या धम्मदेशना या म्हणजे तुमच्यापर्यंत येत आहेत, ॲक्सेस होत आहे आणि तुम्हाला घरी बसल्या धम्मदेशना धम्म प्रवचन ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आपण नक्कीच फार पुण्यवान आहात की आपल्या सर्वांना एवढा मोठा पुण्याचा लाभ घडून आला. बाबासाहेबांचे उपकार आहेत. कदाचित जर बाबासाहेब जन्मासच आले नसते तर आज या क्षणी या ठिकाणी आपण नसतोच. काहीतरी वेगळा प्रसंग असता, काहीतरी परिस्थिती वेगळी असती. पण जस्ट तुम्ही थोडासा विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा संघर्ष करून आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. मी नेहमी एक गोष्ट, एक वचन लोकांना नेहमी सांगत असतो, याही ठिकाणी सांगायलाच पाहिजे. मी नेहमी सांगतो की ज्या अर्थी आपण बौद्ध आहोत याकरिता बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रमाण आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे ना? बाबासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं त्यावेळेस लोकांना 1956ला बाबासाहेबांनी आव्हान केलं होतं की ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्यांनी येणाऱ्या विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबरला नागपूर मुक्कामी यावं. बाबासाहेबांनी असं आव्हान केलं. पण बघा, लाखोच्या संख्येने आपला समाज नागपूरला उपस्थित राहिला. लाखोच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यावेळेला जेव्हा बाबासाहेब भदंत चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतात, बौद्ध बनतात आणि मग लोकांना आवाहन करतात. तो दीक्षा समारंभाचा इतिहास तुम्ही पुस्तकामध्ये वाचला असेल. नंतर लोकांना आवाहन करतात की मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, यानंतर ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला एक हात वर करा, असं बाबासाहेबांनी आव्हान केलं. कारण बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा द्यायच्या होत्या, लोकांकडून वदवून घ्यायच्या होत्या. तर ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला एक हात वर करा, असं बाबासाहेबांनी आव्हान केलं. अहो आश्चर्य बघा, लोकांनी दोन्ही हात वर केले, एक नाही दोन्ही हात वर केले. हा होता विश्वास बाबासाहेब आंबेडकरांवरती. बाबासाहेबांवरती हा विश्वास होता त्या अडाणी लोकांमध्ये. आता तरी आपण लोक शिकलेले आहात. 1956चा तो जो आपला समाज होता, अशिक्षित समाज, अडाणी समाज होता, अशा अशिक्षित अडाणी लोकांमध्ये सुद्धा केवळ एक गोष्ट होती, तो म्हणजे बाबासाहेबांवरती विश्वास होता. बाबासाहेबांवरती विश्वास होता. त्यांना हे विश्वासपूर्वक माहीत होतं की बाबासाहेब आंबेडकर ज्या कोणत्या धर्मात आपल्याला घेऊन जातील तो धर्म, तो मार्ग आपल्या कल्याणाचाच असेल. हा विश्वास होता बाबासाहेबांवरती. म्हणून एखादा आंधळा व्यक्ती जरी असेल तो सुद्धा अंधपणातही बिलकुल न डगमगता बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबाच्या मार्गाचं क्रमण करीत गेला. का बरं? विश्वास होता बाबासाहेबांवरती. हा विश्वास होता बाबासाहेबांवरती त्या पिढीचा की बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी जे जे काही करतील ते आपल्या भल्याचंच असेल, आपल्या कल्याणाचंच असेल, आपल्या सुखाचंच असेल. आणि ज्या अर्थी बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते, त्यांच्या विद्वत्तेची पायधूळसुद्धा आपण होऊ शकत नाही. होऊ शकतो का? पायधूळसुद्धा होऊ शकत नाही. एवढे प्रकांड पंडित. भारतीय संविधान लिहिलं बाबासाहेबांनी, एवढ्या प्रचंड डिग्र्या घेतल्या, शिक्षण केलं पूर्ण. जर एवढे प्रकांड पंडित, विद्वान, महाविद्वान बाबासाहेब आंबेडकर जर सगळं जुनं चाली रीती रूढी परंपरेचा त्याग करून जर बुद्ध धम्माचा स्वीकार करत असतील तर नक्की बाबासाहेबांनी काहीतरी पाहिलं असेल ना बुद्ध धम्मामध्ये.
विचार करा ना जरासा, थोडा विचार करा. बाबासाहेबांच्या विद्वत्तेची पाय धुडता आपण कधीच होऊ शकत नाही, कोणीच होऊ शकत नाही. पण विश्वास ठेवा बाबासाहेबांवरती की जर विद्वान महाविद्वान बाबासाहेब ते सगळं जुनं जे जुनं होतं, जुन्या चाली रीती रूढी परंपरा सगळं काही सोडून शेवटी बुद्धाला शरण जातात, धम्माला शरण जातात, संघाला शरण जातात, बौद्ध बनतात. तर बाबासाहेबांनी काहीतरी असं बघितलं असेल ना बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये, काहीतरी बघितलं असेल बाबासाहेबांनी. मग काही लोक आज बघा, आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो ते त्या पिढीच्या लोकांनी विश्वास होता बरं, विश्वासपूर्वक बाबासाहेबांच्या आव्हानात आणि हो देऊन बाबासाहेबांच्या मार्गाचं क्रमण केलं. पण आज आम्ही जर जेव्हा समाजामध्ये फिरतो, आज लोक बाबासाहेबांच्याही कार्यावरती शंका घेतात. लोक एवढे विद्वान झाले वाचचे लोक, 2 पुस्तक वाचतात आणि 200 गोष्टी करतात. कधी काही लोकांना फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान आहे. व्हॉट्सअप, कधी कोणतं पुस्तक, व्हॉट्सअपचा एखादा मॅसेज वाचला, आपली मेंटॅलिटी तशी बनवून घेतात आणि मग आमच्याकडे येतात. भंतेजी एक प्रश्न विचारू का? आम्ही म्हणतो बा विचारा. उत्तर देण्यासारखं असेल तर उत्तर देऊ. काही प्रश्न विचारतात लोक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना 150 हाना, अर्धी बुद्धी जरा जास्तच कमवली असते. कुठं व्हॉट्सअपमधून येते का फेसबुकमधून येते. बाबासाहेबांपेक्षा विद्वान समजतात लोक. एक तर महाविद्वान काय म्हणावं, एक आला आमच्याकडे आणि आम्हाला काय म्हणतो, भंतेजी म्हणे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं बरोबर केलं म्हणे, पण बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या ना, त्याच्यातल्या सुरुवातीच्या ज्या 8 प्रतिज्ञा होत्या म्हणे ते द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे. बघा शहाणे लोक बघा, विद्वान बाबासाहेब स्वतःचा विद्वान समजतात. 22 प्रतिज्ञामध्ये जे सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा आहेत त्या द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे. म्हटलं का बरं? नाही म्हणे आज म्हणे सर्व धर्म समभाव आहे, आपण त्यांच्याकडे जातो ते आपल्याकडे येतात, अमकं ढमकं, ते कारण सगळं काही गोष्टी सांगू लागला. म्हटलं बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. जर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या नसत्या ना तर म्हटलं तुम्हीच म्हटले असते, बाबासाहेब कुठे म्हटले मी उपासना करणार नाही, तुम्हीच म्हटले असते. कुठे म्हटले बाबासाहेबांनी मी उपासना करणार नाही, तुम्हीच म्हटले असते आणि बिनधास्त गेले असते तिकडे. बरं झालं म्हटलं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही हक्कानं तुमच्यावरती ओरडू शकतो, हक्कानं बोलू शकतो की हे बघा बाबासाहेबांनी हे सांगितलं, हे तुम्ही काय उलटं करत आहात. असे बघा असे लोक झालेले आहेत. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माच्या बाबतीत ज्या गोष्टी, किमान प्राथमिक गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या बांधवांनो, त्या गोष्टींवरती विश्वास ठेवा, त्या गोष्टींवरती पूर्ण विश्वास ठेवा. तसा विश्वास त्या पिढीचा होता 1956च्या. आजही तसाच विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की बुद्ध धम्माच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी लिहिल्या, ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्वांवरती आपला विश्वास असला पाहिजे. एकतर व्यक्ती आमच्याकडे आला, म्हणजे बघा स्वतःला कसे विद्वान समजणारे लोक आहेत. एक जण तर म्हणे, भंतेजी म्हणे जे आपण ते बुद्ध मूर्तीची पूजा करतो ना म्हणे ते कर्मकांड आहे म्हणे. कोण सांगितलं म्हणे बाबासाहेबांनी बुद्ध मूर्तीची पूजा करा म्हणून? म्हणजे अभ्यास काय नाही बरं, त्यांना बिलकुल अभ्यास नसतो. त्यांना तसं ते वाटते म्हणून त्यांना असं वाटते की हेच सत्य आहे. तर म्हणे हे आपण विहारामध्ये हे बुद्ध मूर्तीला फुलं टाकतो, हे बुद्ध मूर्तीला अगरबत्ती मेणबत्ती लावतो, हे बुद्ध मूर्तीची पूजा करतो. भंतेजी म्हणे हे अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा आहे, ही अंधभक्ती आहे म्हणे. हे म्हणे आपण म्हणे तुम्हीच म्हणे लोकांना आणखीन म्हणे तिकडे घेऊन चालले म्हणे, कुठं त्या देवधर्माच्या त्या जुन्या गोष्टीकडे घेऊन चालले म्हणे. अरे म्हटलं किती अज्ञान आहे हे लोकांमध्ये अजून. कधीतरी बाबासाहेबांना वाचलं का आपण? बाबासाहेबांनी कधीतरी वाचलं? म्हटलं तुम्ही कधीतरी बाबासाहेबांना वाचा, पुन्हा वाचा. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची पूजा केलेली आहे आणि पूजाच केली नाही तर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेलं आहे. हा इतिहास आहे. विश्वास ठेवा ना बाबासाहेबांवरती. बघा बाबासाहेबांनी काय म्हणजे ज्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका प्रस्तावनेमध्ये असं लिहितात, एका प्रस्तावनेमध्ये असेल म्हणजे त्याच
बौद्ध पूजापाठ नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी प्रकाशित केलं होतं. 1950मध्ये बाबासाहेब जेव्हा श्रीलंकेला गेले, तिथे जाऊन तिथे बाबासाहेबांचे एक मित्र होते गुणतलिके नावांचे. तर गुणतलिके नावाचे मित्र त्यांना भेटले आणि तिथल्या एका विहारामध्ये राहून तिथला जो भिक्खू संघ आहे किंवा तिथे जी काही बौद्ध पूजापाठाची पद्धती आहे ते सर्व बाबासाहेबांनी बघितलं, त्याचं चिंतन केलं. आणि विशेष म्हणजे तिथे बाबासाहेबांनी त्या बुद्ध पूजा वंदनेचं रेकॉर्डिंग केलं. त्यावेळेस बघा त्या अशा मोठ्या प्लेट्स यायच्या रेकॉर्डिंगच्या, त्याच्यावरती असं ते सेन्सर ठेवलं की त्याचा मोठ्या भोंगा असायचा, ते वाजायचं. त्या सर्व बौद्ध पूजापाठ बाबासाहेबांनी रेकॉर्डिंग केलं आणि त्या प्लेट्स बाबासाहेब परत भारतात घेऊन आले आणि त्या रेकॉर्डिंग ऐकायच्या, लिहायचं, ऐकायचं, लिहायचं, ऐकायचं, लिहायचं. पूर्ण बुद्ध पूजा पाठ पूर्ण बाबासाहेबांनी पालीमध्ये लिहिलं, त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि 10 भागांमध्ये असलेलं बौद्ध पूजापाठ रिटन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर बौद्ध पूजापाठ नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी प्रकाशित केलं होतं. 1956मध्ये बाबासाहेबांनी त्याची प्रस्तावना लिहिली होती, 24 फेब्रुवारी 1956ला. आणि त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात, त्या बौद्ध पूजापाठ पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब असं लिहितात की हे सामान्य लोक जे आहेत, म्हणजे जसं आपण आहात, सामान्य व्यक्ती आहात, जे सामान्य लोक आहेत या सामान्य लोकांना धर्माच्या तत्वज्ञानापेक्षा धर्माच्या पूजापाठात जास्त इंटरेस्ट असतो. काय म्हणतात बाबासाहेब? जे सामान्य लोक आहेत त्यांना धर्माच्या तत्वज्ञानापेक्षा धर्मामध्ये जे काही पूजापाठ असतात त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बघा, खरं आहे की नाही? मी जर तुम्हाला म्हटलं की बुद्ध धर्माचं तत्वज्ञान तुम्हाला वाचायचं आहे तर सगळा त्रिपिटक घेऊन या, 35,000 रुपये लागतात, पूर्ण त्रिपिटक घेऊन या. लोक काय विचार करतात, कुठं पैसे खर्च करावं, 35,000 रुपये कुठून आणायचं ते त्रिपिटक आणि कधी वाचायचं, कधी समजेल आम्हाला आणि कधी आमचं भलं होईल. लोक जरा काचकूच करतात ना, कुठं पैसा खर्च करा. तत्वज्ञान म्हटलं की कधी कधी डोक्याच्या वरून जाते की नाही धर्माचं तत्वज्ञान. काही लोक तर नाकच मोरडतात, लोक म्हणतात तत्वज्ञान लई कठीण असते म्हणतात. पण असं म्हटलं की बौद्ध धर्मामध्ये बुद्धानं उपास सांगितलेला आहे, लगेच महिलांचा आवडीचा हा अरे उपास आहे का आपल्यामध्ये, हा उपास करतो, हे पूजापाठ, हे म्हणजे पूजापाठात जास्त इंटरेस्ट आहे सामान्य लोकांमध्ये. आणि याचा अर्थ असा नाही बरं की पूजापाठाने बाबासाहेबाला विरोध केला. उलट बाबासाहेब असं म्हणतात की सामान्य लोकांना जर धर्माकडे वळवायचं असेल तर त्या धर्मात जी पूजापाठाची विधी आहे ती विधी परफेक्ट असली पाहिजे. कारण त्या माध्यमातूनच लोक विहारामध्ये येतात, त्या माध्यमातूनच लोक बुद्धाकडे वळतात, धम्माकडे वळतात आणि बुद्ध धम्माला समजून घेतात. तर बाबासाहेबांनी ही गोष्ट जाणली आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी स्वसंकलित केलेलं 10 भागांमध्ये विभाजित केलेलं बौद्ध पूजापाठ नावाचं पुस्तक. बघा कोणता खंड आहे ते, मला वाटते कोणता एक राईट टाइम स्पीचेसमध्ये जो खंड पण आहे बाबासाहेबांचं बौद्ध पूजापाठ म्हणून. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सरनते लिहिलं बाबासाहेबांनी, त्रिशरम पंचशील लिहिलं, त्याच्यानंतर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना लिहिली, सब्बसुख गाथा लिहिली, धम्मपालन गाथा आणि सरते शेवटी रतन सुत्त सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. अरे बाबासाहेबांनी लिहिले ना सर्व, तर बाबासाहेबांनी ह्या गोष्टी संकलित केल्या. मग आपण कोण आहोत बरं बुद्ध पूजेवरती अविश्वास दाखवणारे? आपण कोण आहोत बरं बुद्ध पूजेवरती शंका दाखवणारे? अजूनही लोकांना बुद्ध पूजेचा खरा अर्थ समजलेलाच नाही आहे की काय आहे बुद्ध पूजा. पूजा म्हणजे काय हे लोकांना समजलेलं नाही आहे पूजा. कारण बघा आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतो ना, आपण ज्या या लोक समुदायात जिथे आपण राहतो, आपल्या आजूबाजूला इतर धर्माचे लोक पूजा करताना आपण पाहतो, त्यांची पूजा पाहतो. मग आपण काय पाहतो की ते लोक त्यांच्या देवाची पूजा करतात, कर्मकांड करतात. कोणी नारळ फोडून पूजा करते, कोणी चादर चढवून पूजा करते, कोणी मेणबत्त्या लाव, अगरबत्ती लाव, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची पूजापाठ करतात. तर आपल्याला काय वाटते, अरे ते लोक किती अंधश्रद्धाळू आहे, मग तशी पूजा तर आपणही करत आहोत. मग ते लोक त्या अर्थानं
बुद्ध पूजेला कर्मकांड समजतात. बांधवांनो, बुद्ध पूजा ही कर्मकांड नाही आहे. बुद्ध पूजा जी आपण करतो विहारामध्ये हे कर्मकांड नाही आहे. बुद्ध पूजा म्हणजे ही आदर्श पूजा आहे. आदर्शाची पूजा करतो आपण. कारण पूजा या शब्दाचा जो प्रॉपर अर्थ आहे त्याचा अर्थ होतो अनुसरण करणे. समजलं? पूजा या शब्दाचा अर्थ होतो अनुसरण करणे. जसं भगवान बुद्धाने एका गाथेत सांगितलं, पूजाच पूजनीयानं. म्हणजे काय? पूजनीय लोकांची पूजा करा. महामंगलसूत्रात सांगितलेलं आहे ना, पूजाच पूजनीयानं, पूजनीय लोकांची पूजा करा. तर पूजनीय लोक कोण आहेत? आपले आईवडील पूजनीय आहेत, त्यांची पूजा करा. आपले शिक्षक पूजनीय आहेत, त्यांची पूजा करा. तर आम्ही म्हटलं की आईवडिलांची पूजा करा. मग सांगा बरं तुम्ही पूजा कशी कराल आईवडिलाची? मग एक जण येईल आणि काय काय फुलं करायला. भंतेजी म्हटले आईवडिलांची पूजा करा. आई बस, पप्पा बसा, हे फुलं घ्या, हे मेणबत्ती लावतो तुमच्या पायाजवळ, ही अगरबत्ती लावतो. अशी पूजा कराल का तुम्ही? नाही, अशी पूजा नाही आहे. पूजा याचा अर्थ होतो अनुसरण करणे. हा त्याचा प्रॉपर अर्थ आहे, अनुसरण करणे. तर मग पूजाचं पूजनीयानं, पूजनीय लोकांची पूजा करणे म्हणजे काय? तर पूजनीय लोकांचं अनुसरण करणे होय, ही खरी पूजा आहे. तुम्ही आईवडिलांची पूजा करा, पण कशी? आईवडिलांचं अनुसरण करा, ही आईवडिलांची खरी पूजा आहे. शिक्षकांचं अनुसरण करा, ही शिक्षकांची खरी पूजा आहे. अगदी या अर्थाप्रमाणे जी आपण बुद्ध पूजा करतो तर ही बुद्ध पूजा काय आहे? तर बुद्धाचं अनुसरण करणे. बुद्धाचं अनुसरण करणे म्हणजे कशाचं अनुसरण करणे? भगवान बुद्धांमध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं अनुसरण करणे म्हणजे बुद्ध पूजा करणे होय. आदर्श पूजा म्हणतात त्याला. आता तुम्ही हे सगळे महापुरुषांचे फोटो या ठिकाणी ठेवले, हार अर्पण केलं, फुलं अर्पण केले. आता ज्यांनी फुलं अर्पण केले तुमच्या मनामध्ये हा विचार आला का बाबासाहेबांना फुलं अर्पण करताना, बाबासाहेब हे पुष्प अर्पण करतो बरं, माझं भलं होऊ दे, असं आला का विचार तुमच्या मनात? हे इकडे महात्मा फुले असतील, संत कबीर असतील, सम्राट अशोक असतील, आपण यांना पुष्प अर्पण करतोय ना. पुष्प अर्पण करताना कधी विचार आला का मनामध्ये की माझं भलं होऊ दे, माझं कल्याण होऊ दे, मला लॉटरी लागू दे, असं विचारतो का मनामध्ये? का बरं? आपल्याला माहीत आहे ना की आपण जे करत आहोत ते बाबासाहेबांप्रती आपली जी श्रद्धा आहे, तर बाबासाहेबांप्रती श्रद्धा प्रकट करण्याचे माध्यम आहे. बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. तर बाबासाहेबांची पूजा करणे म्हणजे काय? बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणे. महापुरुषांची पूजा करणे म्हणजे काय? महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणे. अगदी याप्रमाणे आपण जी भगवान बुद्धांची पूजा करतो ती पूजा सुद्धा बुद्धाने सांगितलेल्या तत्वांचं अनुसरण करणे म्हणजे बुद्ध पूजा होय. बाबासाहेब जेव्हा दिल्लीला राहत होते ना, करोलबाग म्हणून एक एरिया आहे, तिथे आजही ते बुद्ध विहार आहे करोलबागला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तिथे दिल्लीला राहत होते तर बाबासाहेब आंबेडकर सकाळी उठून त्या विहारात जात असत. विहारामध्ये जाऊन त्या बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करीत असत आणि बुद्ध मूर्ती पुढे बसून बाबासाहेब त्रिवार अभिवादन करीत असत, तिथे ध्यान करीत असत. बाबासाहेब स्वतः करायचे हो बुद्धाची पूजा. बाबासाहेबाचं आपल्याला अनुसरण करायचं आहे. मग ज्या वेळेस तुम्ही बुद्धाची पूजा करताना लोकाला पूजेचा खरा अर्थ अजूनही माहीत नाही आहे. पूजाच करता येत नाही लोकांना. लग्नाचं वय झालं, नवरदेव झाला तरी बुद्धाची पूजा करता येत नाही. आम्ही माईकमध्ये म्हणतो चला वधूवरांनी दारिकांनी उभं व्हा, बुद्धाची पूजा करा. उभे होतात आणि माचीसच पाहतात. अरे म्हटलं माचीस बाजूला ठेवा, बुद्धाची पूजा करा. म्हणते जी बुद्धाची पूजा कशी करा मला माहीतच नाही म्हणे. बघा नवरदेव झाला, म्हणजे लग्नाचं वय झालं अजूनही माहीत नाही आहे की बुद्धाची पूजा का करतात तर कशी करतात. तर बुद्धाची पूजा करण्याचा एक सिक्वेन्स आहे. एक सिक्वेन्स प्रमाणे बुद्धाची पूजा झाली पाहिजे. सुरुवातीला
आपण बुद्ध रूपाला पुष्प अर्पण करून बुद्धाची पुष्पपूजा करावी। त्यानंतर बुद्ध रूपापुढे दीप प्रज्वलित करून म्हणजे मेणबत्ती प्रज्वलित करून दीपपूजा करावी। त्यानंतर सुगंधी म्हणजे अगरबत्ती लावून सुगंधी द्रव्य लावून सुगंधी पूजा करावी आणि मग त्यानंतर आहे चैत्यपूजा, बोधीपूजा, जसं आपण पूजेमध्ये म्हणतो ना। आणि त्या सिक्वेन्सप्रमाणे लोकांना हा सिक्वेन्सही माहीत नाही आहे, त्याचा अर्थही माहीत नाही आहे। बांधवांनो, या पूजेमागचा एक विशिष्ट अर्थ आहे। जसं आपण भगवान बुद्धांना पुष्प अर्पण केले, पुष्पपूजा केली, पुष्पपूजेमध्ये आपण काय म्हणतो? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे। काय होतो याचा अर्थ? वन्न गंध गुणोपेतं, वन्न म्हणजे वर्ण, गंध म्हणजे वास, या फुलाला वास आहे, गंध आहे। वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती, कुसुम म्हणजे फूल, वर्णाने गंधाने सौंदर्याने युक्त असलेले हे जे कुसुम आहे, एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य, मुनिंदस्य म्हणजे मुनिवर, मुनिवर शब्द सुद्धा पालीतला आहे। मुनिंदस्य म्हणजे मुनिवर, तर मुनिवर, बुद्धांना मुनिवर म्हटलेला आहे। मुनिवर म्हणजे काय? ज्याने आपल्या मनाला जिंकलं असा तो मुनिवर। पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे म्हणजे भगवान बुद्धाच्या चरणावरती श्रीपाद, भगवान बुद्धाच्या चरणावरती डोकं ठेवून मी बुद्धाची पुष्पपूजा करतो। श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं। या पुण्यकर्माने मला मोक्षाची प्राप्ती व्हावी, अर्थात मला निब्बाणाची प्राप्ती व्हावी। ही पुष्पपूजा आपण केली, पण त्याचा अर्थ घेऊन लगेच त्याचं अनुमोदन केलं। आपण कसं केलं? पुढच्या गाथेमध्ये काय म्हणतो आपण? पुफ्फं मिलायती यथा इदं मे कायो तथा याती विनाश भावं। ज्याप्रमाणे पुफ्फं म्हणजे फूल, पुफ्फं मिलायती यथा इदं मे, ज्याप्रमाणे हे फूल कोमेजून जातं, ज्याप्रमाणे हे फूल कोमेजून जातं, अगदी त्याप्रमाणे कायो तथा याती विनाश भावं, माझी काया सुद्धा अशीच विनाश भावं, विनाशाकडे जाणारी आहे। किती मोठा सत्य घेतला आपण या पुष्पपूजेमध्ये। म्हणजे माझी काया सुद्धा या फुलाप्रमाणे आहे। आज माझ्या कायेमध्ये बल आहे, शक्ती आहे, माझ्याकडे रंग आहे, रूप आहे, सौंदर्य आहे, परंतु हळूहळू या फुलाप्रमाणे माझा हे रूप राहणार नाही, माझं हे सौंदर्य राहणार नाही, माझं बल राहणार नाही, हे सगळं अनित्य आहे, हे सगळं संपणारं आहे, विनाश भावंग आहे। किती मोठं सत्य आहे, कोणी याला नाकारू शकते का? हे शरीर अनित्य आहे, हे जीवन अनित्य आहे। व बुद्धाचं किती मोठं तत्व, ह्या जीवनाचं किती मोठं सत्य आपण स्वीकार केलं। या पुष्पपूजेमध्ये आपण अनित्यवाद स्वीकार केला। बघा, या जीवनातला पुष्पपूजा आपल्याला अनित्यवाद शिकवते। आलं लक्षात? पुष्पपूजा कशासाठी करतात? पुष्पपूजा आपल्याला अनित्यवाद शिकवते। त्यानंतर दीपपूजा करावी, मेणबत्तीची पूजा करतो आपण, म्हणजे मेणबत्ती लावून दीपपूजा करतो, गाथा म्हणतो आपण, त्या गाथेचा अर्थ बघा, अर्थ वाचा। ज्याप्रमाणे अंधार असलेल्या, एकदम घनघोर अंधार आहे, त्या घनघोर अंधारामध्ये एक दीप प्रज्वलित केला तरी तो त्या अंधाराला नष्ट करतो आणि सर्व वातावरण प्रकाशमान करतो। अगदी त्याप्रमाणे जेव्हा एखाद्या धम्म अनुयायीच्या मनामध्ये प्रज्ञेचा दीप उत्पन्न होतो, प्रज्ञेचा दीप प्रज्वलित होतो, तेव्हा प्रज्ञादीपाने त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अज्ञानाचा अंधार नष्ट होतो। ही दीपपूजा आहे। म्हणजे दीपपूजा आपल्याला प्रज्ञा शिकविते। आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करा, आपल्यामध्ये प्रज्ञेचा विकास करून आपल्यातील जीवनाचा जो अज्ञानाचा अंधकार आहे तो नष्ट करा। हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दीपपूजा आपल्याला शिकवते। अगरबत्ती लावली आपण, सुगंधी पूजा केली, सुगंधी पूजेमध्ये आपण काय म्हणतो त्याचा अर्थ वाचा की ज्याप्रमाणे
सुगंध म्हणजे अगरबत्तीचा सुगंध हा हवेच्या दिशेने पसरतो. जिकडे हवा जाईल त्या दिशेने सुगंधी पूजा जाते, सुगंध जातो. परंतु शीलवान माणसाचा शिलाचा गंध हा हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो. बघा, शीलवान माणसाचा शिलाचा सुगंध, शीलवान माणसाच्या सदाचाराचा सुगंध हा चारही बाजूने पसरतो. म्हणजे बघा, आपल्याला सुगंधी पूजेमधून शिलाचं तत्व शिकायचं आहे. हे तत्व शिकायचं आहे आपल्याला की बुद्ध पूजा केवळ निरर्थक नाही आहे. बुद्ध पूजा कोणत्या प्रकारचं कर्मकांड नाही आहे की जर मी बुद्ध पूजा केली तर बुद्ध माझ्यावरती खुश होतील आणि माझं भलं करतील. बुद्धाची पूजा केली तर माझा नवस पूर्ण होईल आणि बुद्ध माझं भलं करतील. बांधवांनो, अशा प्रकारचं कर्मकांड नाही आहे. जसं इतर धर्मामध्ये आहे तसं कर्मकांड आपल्या बुद्ध पूजेमध्ये बिलकुल नाही आहे. बुद्धाला आपण कोणता नवस करत नाही. बुद्धापुढे आपण कोणत्या प्रकारच्या नवसाकरिता म्हणजे मागणं घालत नाही. बुद्धाकडून कोणती अपेक्षा ठेवत नाही. अरे या उलट तर भगवान बुद्ध स्वतः म्हणतात काय की मी फक्त मार्गदाता हो, मोक्षदाता नाही आहे की नाही. मी फक्त मार्गदाता हो, मोक्षदाता नाही. म्हणजे मी तुम्हाला सुख प्राप्त करून देऊ शकत नाही, निब्बाण प्राप्त करून देऊ शकत नाही. परंतु निब्बाण प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा दाता म्हणजे त्या मार्गाचं उपदेश मात्र मी तुम्हाला करू शकतो. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, निब्बाणदाता नाही. एवढं सुस्पष्ट भगवान बुद्ध सांगतात. मग या ठिकाणी कोणती कर्मकांड आलं, या ठिकाणी कोणतं नवस आला? बिलकुल नाही आहे. जे लोक असा विचार करतात बिलकुल त्या लोकांनी बुद्ध पूजेवरती अविश्वास दाखवू नये. जर बुद्ध पूजेवर अविश्वास दाखवला तर सरळ सरळ बाबासाहेबांवरती तो अविश्वास असेल बांधवांनो. म्हणून बुद्ध पूजेवरती विश्वास ठेवा आणि बुद्ध पूजेमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे ध्यान मनन चिंतन करून आपलं मंगल साधून घ्या. ही बुद्ध पूजा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये बुद्ध पूजेचं एक विशिष्ट महत्त्व आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला आपण जर विहारामध्ये घेऊन आलो तर विहारामध्ये घेऊन आल्यानंतर आपण सर्वप्रथम काय करतो? विहारामध्ये आल्यानंतर आपण पहिले काय करतो? सर्वप्रथम आपण बुद्ध रूपापुढे नतमस्तक होतो. आता नतमस्तक होणं सुद्धा काही लोकांना पटत नाही. बाबासाहेब म्हटले की कोणापुढे शरण जाऊ नका असं म्हणतात लोक. बाबासाहेब म्हटले कोणापुढे झुकू नका. अरे बाबासाहेब ते जे म्हटले ते वेगळ्या अर्थानं म्हटले की बाबासाहेबांना सांगायचं होतं की कोणापुढे गुलामगिरी करू नका, कोणापुढे गुलामगिरी करू नका, झुकू नका. अरे पण इथं झुकायचं कशासाठी आहे? इथं गुलाम म्हणायचं नाही आहे हो. इथं झुकायचं आहे ते बाबा म्हणजे ते भगवान बुद्धांचा एवढा मोठा आदर्श आपल्या पुढे आहे. तर एवढा मोठा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर हात जोडून भगवान बुद्धांना असं शरण जातात, भगवान बुद्धांना असं हात जोडतात. मग बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपण कोण आहोत? विश्वास ठेवा. बुद्ध रूपापुढे नतमस्तक होणं म्हणजे बुद्ध गुणांचं अनुसरण करणे, बुद्धांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घालवणे, बुद्धांचा आदर्शाप्रमाणे वागण्याचा संकल्प करणे. म्हणून बुद्धाप्रती नतमस्तक व्हा. ती आपली नम्रता आहे, आपला नम्र भाव आहे, बुद्धाप्रती आपली असलेली श्रद्धा आहे. ही श्रद्धा प्रकट करण्यासाठी आपण बुद्धापुढे नतमस्तक होतो. याचा वेगळा अर्थ घेऊन बुद्ध पूजेला कर्मकांडाचं स्वरूप येऊ देऊ नका. आणि ज्या लोकांनी अशा विचार केला की बुद्ध पूजा कर्मकांड आहे, मी त्या लोकांना सांगतो की आपण बुद्ध पूजेचा नीटपणे अर्थ जाणून घ्या. या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा अभ्यास करा, त्याचं मनन करा, चिंतन करा आणि पूर्ण श्रद्धापूर्वक बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपण त्याचं मार्गक्रमण करा. एक वचन बाबासाहेबांनी सांगितलं होतं. नेहमी एक वचन बाबासाहेब सांगायचे. जिथं कुठं बाबासाहेब गेले, विहारामध्ये गेले, एखाद्या संस्काराला गेले तर बाबासाहेब मनातल्या मनामध्ये म्हणायचे, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलम.
काय बाबासाहेबांची श्रद्धा होती बुद्ध धम्मावर? बाबासाहेबांची काय श्रद्धा होती बुद्ध धम्मावर? मी बुद्ध धम्म आणि संघाच्या व्यतिरिक्त इतर कुठेही शरण जाणार नाही. दुसरं माझं कोणतं शरणस्थान नाही, दुसरं माझं कोणतं श्रद्धास्थान नाही आहे. केवळ बुद्ध धम्म आणि संघ हेच माझे श्रद्धास्थान आहेत, हेच माझे शरणस्थान आहेत आणि हेच सत्यवचन आहे. एतेन सत्यवज्जेन हो तुम्हे जय मंगलम. हे सत्यवचन आहे आणि या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो. काय श्रद्धा होती बाबासाहेबांची बुद्धांवर, काय श्रद्धा होती बाबासाहेबांची धम्मावर आणि काय श्रद्धा होती बाबासाहेबांची भिक्खू संघावर. भिक्खू संघावर बाबासाहेबांची श्रद्धा होती. एक फोटो बघा, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या वेळेचा एक फोटो आहे. तो प्रसंग बघा. ते नागपूरचे कोण आहेत? वामन गोडबोले. वामन गोडबोले यांनी ते पुस्तक लिहिलं धम्मदीक्षेचा साधंत इतिहास. त्या पुस्तकात वामन गोडबोलेने लिहिलेला आहे. जेव्हा तो ग्रुप फोटो काढायचा होता, तुम्ही तो फोटो बघितला असेल तर मधल्या चेअरमध्ये भंते चंद्रमणी बसलेले आहेत आणि दोन्ही बाजूला रिकाम्या चेअर आहेत. त्या रिकाम्या चेअर बाबासाहेबांसाठी आणि बाबासाहेबांच्या पत्नी सविताताईंसाठी ठेवल्या होत्या. आणि मग कार्यकर्त्यांनी विनंती केली की बाबासाहेब या चेअरवरती तुम्ही बसा, मधात भंते चंद्रमणी बसतील आणि या चेअरवरती सविताताई बसतील. बाबासाहेब बसले नाही. भंते चंद्रमणी महाथेरो यांच्या मांडीला मांडी लावून, खांद्याला खांद्या लावून सोबत बाबासाहेब बसले नाही. उलट बाबासाहेब भंते चंद्रमणी यांच्या मागे जातात, सविताताईला सोबत घेतात आणि मागे उभं राहून मग भंते चंद्रमणी यांच्यासोबत तो फोटो तुम्ही बघितला का? तो फोटो तुम्ही बघितला असेल. बघा बाबासाहेबांची श्रद्धा. हा एक फोटो काफी आहे हो. भिक्खू संघावर बाबासाहेबांची किती अमाप श्रद्धा होती हे एक फोटो काफी आहे लोकांना सांगण्यासाठी. बाबासाहेबांची श्रद्धा होती भिक्खू संघावर आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्धालाही शरण गेले, धम्मालाही शरण गेले आणि तेवढ्या श्रद्धेने संघालाही शरण गेले. म्हणून बाबासाहेबांच्या या सर्व वचनांची जाण ठेवून आपण सुद्धा बाबासाहेबांप्रमाणे मार्गक्रमण करावं. नेहमी बुद्ध धम्म आणि संघ यांनाच आपले श्रद्धास्थान मानावं, यांनाच आपले श्रद्धास्थान मानावं, शरणस्थान मानावं आणि ज्यांच्यामुळे आपल्याला 3 महान रत्न प्राप्त झाले असे विश्वरत्न महारत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा आपली आमाप श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गाचं अनुक्रमण करा, धम्माचं आचरण करा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. वेळेअभावी अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापक, दानदायक, दानदायिका, विहाराचं नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मुंब्रा, आंबेडकर नगर मुंब्रा या विहाराची संबंधित सर्व व्यवस्थापन समिती, उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि वेळेअभावी अधिक न बोलता या ठिकाणी माझी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.